आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भालचंद्र मुंगेकर साहेब, डॉक्टर लिमी, डॉक्टर गुमास्ते, डॉक्टर शिवेसरकर, डॉक्टर आठवले, डॉक्टर जाटे, डॉक्टर सतीश शिंदे, मुंगेर सरपंच सावंत नगर देवस्थान अध्यक्ष ओंकार पांडे, इंदळे सरपंच मकरंद शिंदे, कोयरे सरपंच राणे मॅडम, माझी पत्नी डॉक्टर सुजित कदम, तसेच तालुक्यातून आलेले माझे मित्र सहकारी डॉक्टर बोरकर, डॉक्टर पोकळे, खास या कार्यक्रमासाठी आलेल्या माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळ, तसेच मुंगे इंदळे कोयरे गावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, मुंगे येथे व्यवसाय सुरू करून मला 50 वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त हा सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजक आहे ती या गावातील जवळपास 3री किंवा 4थी पिढी आहे. इथली भौगोलिक परिस्थिती ती होती त्यावेळी काय होती याची कल्पना या पिढीला बिलकुल नसेल. मी त्यावेळेपासून केलेल्या कामाची दखल घेऊन आजचा माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे. खरं म्हणजे मी इथं वैद्यकीय व्यवसाय करायसाठी आलो, सेवा म्हणून नाही. व्यवसाय आहे, सेवा आणि व्यवसायामध्ये फरक पडते. मी काही कोणाला फुकट औषध दिलेलं नाही. सत्कार माझ्या आयुष्यात आजपर्यंत माझा कोणी केला नाही आणि कदाचित पुढे कोणी करणारही नाही, कारण आता हा झालेला आहे हा सर्व म्हणजे त्याची फलश्रुती आहे सगळ्या गोष्टीची. पण इथं आल्यानंतर माझं एक प्रिन्सिपल असं आहे की तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, काहीही करा, त्याचे 3 मूल्य आहेत. एक सचोटी, एक कष्ट आणि प्रामाणिकपणा. ह्या तुमच्याकडे जर 3 गोष्टी असेल तर तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकता. चिकाटी पाहिजे. मी ती चिकाटी ठेवली. 50 वर्षामध्ये माझ्यासमोर भरपूर लोक परवडून आले, पण मी डगमगलो नाही, मी मुलगा सोडलं नाही. मला जामसंड्याला ऑफर आली होती दामोदरराव गोप्यांची की तुम्ही आमच्याकडे या दवाखाना टाका, पण मी गेलो नाही. मला आचऱ्याला ऑफर आली होती परत मेडिकलने, तुम्ही या, मी गेलो नाही. मला नंदुबरेंनी सांगितलं होतं की मी तुम्हाला फुकट 10 गुंठे जागा देतो, तुम्ही हिंगड्यात या, घर बांधा आणि इथं राहा, मी गेलो नाही. 2009 माझ्या मुलाचं लग्न झालं, त्यांनी फ्लॅट घेतला, दोघंही नवरा बायको नोकरीला लागले. मला म्हणले पप्पा तुम्ही इथं कसे काय राहता, आता खूप केलं, तुम्ही पुण्यात या, तुमच्याकडे एवढा अनुभव आहे की पुण्यात सुद्धा तुम्ही SSP डॉक्टर म्हणून सक्सेस व्हा. पण मी मुलाला म्हटलं नाही, माझं आयुष्य जोपर्यंत मला हे जमतं तोपर्यंत मी मुलगा सोडणार नाही. त्यासाठी माझ्याकडे चिकाटी होती, खूप कष्ट करण्याची तयारी होती आणि प्रामाणिकपणा. मी माझ्या व्यवसायाची कधीही प्रतारणा केली नाही. मी लोकांना कधी चुकीचा सल्ला दिला नाही आणि नेहमी जेवढी मदत करता येईल, कारण आता खूप लोकांकडे सगळ्या सोयी झाल्या, गाड्या आहेत, पैसा आहे, सगळ्या साधनं आहेत, तज्ज्ञ डॉक्टर आहेत. लोक आम्हाला न विचारतात, सकाळी माझ्याकडे औषध घेतात, दुपारी आचऱ्याला जाऊन आचऱ्यात औषध घेतात आणि संध्याकाळी मालवणला जातात, असे रुग्ण आहेत. पण त्यावेळेला तशी परिस्थिती होती. मी व्यवसाय सुरू केल्यापासून अजूनही लोक मला विचारतात की तुम्ही एवढ्या लांब त्यावेळी कसे काय आला. हा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न होता. कालपर्यंत मला लोकांनी विचारलं, हा सत्काराचा कार्यक्रम ठरला, हो तुम्ही 50 वर्षापूर्वी मुंगेत आलात कसे, तुम्हाला मुंगे दाखवलं कोणी आणि सांगितलं कोणी. तर हा एवढ्या लांब तुम्ही कसे आलात याला योगायोग म्हणणार नाही. हे तुमचे आणि माझे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असावे. हा दैवी योगही नाही, हा देवी योग आहे. नाहीतर अकोला टू मुंगे 1000 किलोमीटर अंतर आहे, त्याच्यामध्ये हजारो गावं आहेत, ते मुंग्यातच येणं हा देवी योग आहे. म्हणून गेली 50 वर्ष मी या गावात टिकून आहे. तेव्हा हा देवी योग असं मी मानतो. आणि मी आता कसं आलो त्याचं तुम्हाला कोणालाच माहिती नाही, फार कमी लोकांना माहिती आहे, ते मी तुम्हाला सांगतो. माझं मूळ गाव अकोला जिल्ह्यात, तालुका अकोट, वरुड, छोटंसं गाव. तिथे माझा जन्म झाला, 8वीपर्यंतचे शिक्षण झाले, गावात झाले. माझे आई वडील सामान्य शेतकरी, म्हणजे त्यांना सहीसुद्धा करता येते नव्हती. अशा कुटुंबातले, कुटुंबाला शैक्षणिक पार्श्वभूमी काहीच नाही. पहिला शिकलेला मी मुलगा, माझा भाऊ. आम्ही 6 भावंडे, आर्थिक परिस्थिती जेमतेम
6 मुलांना सांभाळून शिक्षण देण्याची आर्थिक परिस्थिती नाही. 8वी नंतर शिक्षणासाठी तालुक्याला किंवा जिल्ह्याला जावं लागायचं. त्यावेळी दळणवळणाचे साधनं होते. आमच्या गावी 2च साधनं होती. एक पायी जायचं, नाही तर बैलगाडीने जायचं. गावात वीज नव्हती त्यावेळेला. तेव्हा गावात वीज नव्हती, तेव्हा तालुका किंवा जिल्ह्याला जाऊन शिक्षण घेणे परवडणारे नव्हते. तेव्हा माझ्या दोन्ही भावांनी 9वी आणि 10वीचे शिक्षण मामाकडे जाऊन घेतले. मोठा भाऊ कॉलेजला गेला, 2 नंबरचा भाऊ 10वी पास झाला आणि मी 8वी पासून 9वीत गेलो. आता 3 मुलांना बाहेर ठेवायचं तर एक मजूर आणि साधी शेती करणाऱ्या आईवडिलांना ते परवडणार नाही. मग माझ्या 2 नंबरच्या भावाने सांगितलं, तू लहान आहेस, तुला शेती काही जमणार नाही. मोठा आता कॉलेजला गेला, त्याला मागे ओढलं काही खरं नाही. तेव्हा मी शेती सोडतो आणि त्यांनी 10वी त्यावेळेला 60-65% मार्क घेऊन तो पास झाला होता. त्यांनी शाळा सोडली आणि शेती करतो. आणि योगायोगाने तेव्हा माझ्या 2 नंबरवरच्या आणि 10वी नंतर शाळा सोडून शेती करण्याचा नाही. त्या दरम्यान मला वाटते आताही भरपूर शिक्षक असतील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मेघा शिक्षक भरतीची जाहिरात झाली होती. हे आता जे बरेचसे शिक्षक आहेत त्यावेळेला त्यांची भरती झाली होती. आणि त्यावेळेला माझ्या मोठ्या भावाने अर्ज केला की शिक्षकाच्या नोकरीसाठी, आणि त्याला तिथं ऑर्डर आली आणि तो राजापूर येथे हजर झाला शिक्षक म्हणून. तो हजर झाला. त्याने आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कॉलेजचं शिक्षण सोडून दिलं आणि शिक्षकाची नोकरी 1000 किलोमीटर येऊन पत्करली. म्हणजे त्यावरून तुम्ही अंदाज करा आमची आर्थिक परिस्थिती काय असणार. आणि राजापूर येथे नोकरीवर रुजू झाला. मधल्या काळात मी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले व होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोल्याला ॲडमिशन घेतली. हा मधला काळ बराच गेला त्याच्यामध्ये. आता वेळ नाही, मी सगळं डिटेल्स काही सांगत नाही. कठीण परिस्थितीचे शिक्षण पूर्ण केले. काही दिवस अकोला येथे हॉस्पिटलमध्ये काम केले व पुढे व्यवसाय सुरू करायचा होता. कुठंतरी व्यवसाय करायचा हा विचार होता. तेव्हा भाऊ मला म्हणाला की तू एकदा कोकणात ये, आपण इकडे कोकण चांगलं आहे. मला एक कोकणात मी खांडेकरांच्या वगैरे खूप कादंबऱ्या त्यावेळेला वाचायचं. त्यावेळेला रेडिओ TV वगैरे काही होतं, वाचनाचा छंद होता आणि त्याच्यामध्ये अप्रतिम कोकणाचं वर्णन केलेलं होतं. आणि मग मलाही आकर्षण होतं की कोकणात जाऊया, म्हणून मी व्यवसाय चालू करायचा सोडून कोकणात फिरायसाठी आलो. भाऊ राजापूरला होता आणि त्यावेळेला गणपतीचा त्याला सुट्टी होती. मग मी श्रावण महिन्याच्या शेवटी आलो. ते राजापूरला आलो. राजापूरला आल्यानंतर त्याला म्हटलं, अरे इथं मला कोकण काही दिसत नाही, ते डोंगर आणि सगळं असं होतं. तर त्या दरम्यान इथले श्रीधररावजी मुनगेकर, हे दादा मुनगेकर, हे यांची मुलगी पुष्पाताई माझ्या भावासोबत शिक्षिका म्हणून काम करत होते. आणि त्यावेळेला प्रवासाची साधनं नव्हती. त्यावेळेला श्रीधररावजी मुनगेकर हे त्यांना आणायला पोचवायला जायचे आणि त्या दरम्यान त्यांची भावाची ओळख झाली व गणपतीच्या सुट्टीमध्ये त्या मॅडमला ते घ्यायला आले आणि आम्हाला त्याने आग्रहाचं आमंत्रण दिलं की तुम्ही गणपतीची सुट्टी 10 दिवशी इथं काय करणार, तर तुम्ही मुलग्याला आमच्या घरी या. मग आम्ही विचार केला की जाऊया. मग आम्ही दोघे भाऊ इथं मुलग्याला आलो. आल्यानंतर श्रीधर मुनगेकरांच्या घरी गेलो दादांच्या, आणि त्याने आम्हाला 11 दिवस गणपतीचं ठेवले आणि आमचं एवढं आदरातिथ्य केलं की आम्ही माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरू शकणार नाही. आणि त्यानंतर त्या पिरियडमध्ये 11 दिवस दादा मुनगेकरांसोबत आम्ही प्रत्येक वाडीवार गणपती बघायला फिरत होतो. त्यावेळेला नॅचरल मुलगं होतं, समुद्रकिनारे, डोंगर, आणि मला ते आकर्षण होतं. नारळी पोफळीच्या बागा, हापूस आंब्याच्या बागा. मी खरं म्हणजे त्याच वेळेस मुनगेच्या प्रेमात पडलो. आणि योगायोगानं ते त्यावेळेला उपसरपंच होते आणि पुजारी गुरुजींची त्यांची चांगली मैत्री होती. मग आम्ही पुजारी गुरुजींच्या घरी गणपती बघायला ते मला घेऊन गेले. गेल्यानंतर आम्ही तिथं बसलो, दर्शन घेतलं, प्रसाद घेतला. तेव्हा तिथं मारुती लब्धे गुरुजी आले, नाना लब्धे आले, तात्या बांबुळकर आले आणि आमची तशी गप्पांची बोलत बसलो. तर ते मला म्हणले, डॉक्टर तुम्ही काय करता काय? मी म्हटलं डॉक्टर आहे, असं आहे तसं आहे, सगळं आम्ही सांगितलं. मग ते मला म्हणले की तुम्ही आमच्या गावामध्ये 10-12 किलोमीटर डॉक्टरसाठी जावं लागते, रस्ते नाही, तुम्ही व्यवसाय चालू करता तर मग करा ना इथं, तुमचे भाऊ पण इथं आहेत, तर आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. मी म्हटलं आम्ही आपल्या त्या ऐकलं आणि सोडून दिलं.
आणि मी आजही कुठेही जात नाही. मला दोनच गावं आवडतात, माझं जन्मगाव आणि माझे कर्मभूमी. मी सगळीकडे फिरतो. पुण्याला मुलं आहेत, मुंबईला मुलगी आहे, त्यांचे चांगले फ्लॅट आहे. मी भारतभर बऱ्याच ठिकाणी फिरलो, परदेशात गेलो, पण मला दोनच ठिकाणी करमत, तिसऱ्या ठिकाणी कधी करमत नाही. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, विचार करूया. आणि आम्ही विचार केला आणि पुजारी गुरुजींना भेटलो. आणि 19 ऑक्टोबर 1975 हा दिवस गावाकडनं सुरू करायचा निश्चित केला. आणि त्यावेळचे सरपंच बापू महाजन देवीला भगवती देवीला गावाने घालून त्यावेळचे सरपंच बापू महाजन यांच्या हस्ते दवाखान्याचं उद्घाटन केलं. माझ्याकडे डिग्री नाही, काही नाही, काहीच नाही, सगळं घरी. मग बाबा कुलकर्णीकडे गेलो. श्रीधर मुंगेकरांचे त्यांचे खूप चांगले संबंध होते देवगडला, आणि त्यांनी आम्हाला सगळे औषधं वगैरे उधारी दिली. आम्ही ती आणली मुंगेकरांच्या क्रेडिटवरती आणि दवाखाना चालू केला. माझ्याकडे फक्त एक वेगळा सोप होता, BP तपासायचं मशीन होती. त्यावेळेस BP कोणाला नसायचं, शुगर आणि BP हे नसायचीच तुम्हाला. आणि मला वाटते बऱ्याच डॉक्टरांकडे त्यावेळेला नसायचं. अशोकची आई होती, त्या दोघीच राहायच्या. त्यांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, मला 6 मुलं तुम्ही जातो. तिनं सगळी माझी जबाबदारी घेतली. मला 6 वर्ष मला जेवायला घातलं, सगळं केलं. त्या 6 वर्षामध्ये मी 1 रुपया भाडं दिलं नाही. त्या माऊलीनं माझ्याकडून 1 रुपया काही करण्याचा घेतला नाही. आणि म्हणले मी तुम्हाला मुलगा मानला, मला 6 मुलं आहेत, 7 तुम्ही. आणि माझी 6 वर्ष किती गेली. नंतर व्यवसाय चालू केला. व्यवसाय करतानाच्या अडचणी सुरू झाल्या. देवगड तालुक्यात बाबा कुलकर्णी एकमेव मेडिकल स्टोर, मालवणला दलाल एकमेव मेडिकल स्टोर, आणि कणकवलीला तायसेटे एकमेव मेडिकल स्टोर. तर तुम्हाला काही पाहिजे असेल एक इंजेक्शन गोळी तर देवगडला जा, मालवणला जा, नाही तर कणकवलीला जा. बरं जा तर कसे जा, चालत जा. सकाळी एक एस टी यायची, संध्याकाळी एक एस टी जायची, मध्ये काहीच नाही. तर कमीत कमी 5 ते 6 माणसं आम्हाला घ्यायला यायची. 2 पेट्रोमॅक्सवाले. आता पेट्रोमॅक्स किती जणांना माहिती आहे ते मला काही माहिती नाही, इथे बसलेले आहे. एक पेट्रोमॅक्स पुढे, एक पेट्रोमॅक्स मागे, याची बघते. आणि एक बंदूकधारी असायचा, कारण त्यावेळेला जनावरं खूप असायची. तो 2.5ला एक कोणीतरी बंदूकवाला सोबत यायचा. आणि एक हमखास कुठून तरी आडवं डुक्कर जायचं, कुठून तरी ससा जायचा, कुठून तरी एखादा वाघ जायचा. हे नेहमीच होतं. आणि आम्ही त्यांचे मित्रच झालो होतो. रात्रीचं फिरत होतो, आम्ही हे सगळं करत होतो. आणि अशा व्हिजिट आम्ही रात्रीचे करायचे. आणि त्यावेळेला ते व्हिजिटसुद्धा मी एन्जॉय करत होतो. मजा यायची. 4-5 माणसं सोबत असायची, फिरायचं, गप्पा मारायचे. तरुण होतो, काय 21-22 वर्ष माझं वय होतं. मला काही फारसं वाटत नाही. आणि माझ्या गावाकडे काही गाडी घोड्यांची सोय नव्हती, त्यामुळे मला ती सवयच होती. मी तालुक्याला अकोटला 14 किलोमीटर चालत जायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं हे गेलं. तिथे मग मी अशोक पुजारी यांच्या घरी राहायला गेलो. त्यांच्या आईने माझ्या पुजारी गुरुजी राहायचे. आणि पुजारी गुरुजी म्हणजे त्यावेळेचे साने गुरुजी आम्ही त्यांना म्हणायचे. तात्या भाऊ पुजारी गुरुजी म्हणजे साने आदर्श शिक्षक. आणि त्यांच्याकडे खूप म्हणजे अनुभव होते. मी लहान होतो, ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते. मग मी त्यांच्याकडे संध्याकाळी वेळ असला की जाऊन बसायचा. पण त्यात आपले खूप अनुभव सांगायचे, कोकणातल्या गोष्टी सांगायचे. आणि मला त्या उभयताने आईवडिलांसारखं प्रेम दिलं. त्यामुळे मी आईवडिलांच्या दाब असूनही मला फारशी उणी भासली नाही. त्यानंतर हे पुजारी बंधूंनी मला भावाचं प्रेम दिलं. आज ते सगळे बंधू आता 8 दिवसाने आबाच्या मुलाच्या लग्नासाठी ते यायचे आहेत. तरी पण ते म्हणले की नाही, एका दिवसासाठी आम्ही येतो. आणि सगळे पुजारी बंधू आज माझ्या कार्यक्रमासाठी आले. म्हणजे आमच्या भावाचा कार्यक्रम आहे, आम्ही मुंबईत कसे राहणार. अरे म्हटलं तुम्ही येऊ नका, 8-15 दिवसांनी आबाच्या मुलाचं लग्न आहे तेव्हा आपण नाही. तरी ते सगळे आले. हे त्यांचं माझ्यावरचं प्रेम. नंतर पुजारी गुरुजीचा सहवास झाला. त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं. मग हळूहळू लब्धेवाडीतील प्रत्येक घरातला मी ग्रस्त झालो. प्रत्येक वाडी, प्रत्येक विराट, आजही 50 वर्ष झाले लब्धेवाडी ही मला आपली मानते.
आणि प्रत्येक कुटुंबातले म्हणजे ह्या पिढीला काहीच माहिती नाही, त्यांच्या आजोबा पंजोबा आणि वडिलांना मी औषधं दिली, पण नरदेवाडीतला प्रत्येक बिराड हे मला आपलं म्हणते आजही. माझी मुलंसुद्धा आली, खाली काही कार्यक्रम असले गणपती वगैरे, अरे कुठं निघाला तर नाही म्हणजे आपल्या वाडीत जातो, नरदेवाडीत म्हणत नाही, आपल्या वाडीत जातो. ते मुलंसुद्धा तिथं लहानाची मोठी झाली आणि मी हळूहळू लब्धेवाडीचा सदस्य झालो आणि लब्धेवाडीकरांनी माझ्यावरती खूपच प्रेम केलं प्रत्येकाने. गावामध्ये डिलिव्हरीवर बाळंतपणाचे प्रॉब्लेम झाले तर त्यावेळेच्या इथल्या ज्या अनुभवी महिला होत्या, नर्स वगैरे त्यावेळेस गावात काही नाही, 75 ते 80चं सांगतो. मग इथल्या अनुभवी महिला त्यांना आम्ही सुईणी म्हणायच्या, त्या सगळ्या बाळंतपणं करायच्या. त्यांचे प्रयत्न संपले की ते सांगायचे डॉक्टरना आलं. त्यावेळेला लोक आचऱ्यावरून आणि विडबावरून डॉक्टर आणायचे. ते 10 किलोमीटर त्यावेळेस ते डॉक्टर पण चालत यायचे आणि होम डिलिव्हरी 99% असायच्या. एकच डिलिव्हरी कुठंतरी हॉस्पिटलमध्ये, हॉस्पिटलच नव्हतं. मालवणला होती, देवगडला होती, तर ते न्यायचं कसं हा प्रश्न होता. तर अशा परिस्थितीत जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा लोक म्हणाले आता गावात डॉक्टर आहेत, आता आचऱ्यात जाऊ नको, विडबावला जायला नको. मला बोलवायला लागले. मी माझ्या आयुष्यात डिलिव्हरी कधी केली नाही, कधी काय केलं नाही. माझ्याकडे पुस्तकी ज्ञान होतं पण अनुभव काहीच नाही, कारण ते काय मला काही देत करणार. मग मी गेलो तिथं बघायचा, थोडासा विचार करायचा, आता नाही कसं म्हणणार. परिस्थिती अशी होती, पावसाळ्यात असा प्रसंग यायचा की मगाशी आबाने सांगितलं तसं, ते आमचं गाव म्हणजे चारही बाजूला नद्या आणि मध्ये होतं. मग पावसाळ्यात आचऱ्याच्या नदीत होडी कोण घालणार, आचऱ्याला न्यायचं. आचऱ्यात सगळ्यात मोठं हॉस्पिटल म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र लोकांसाठी, त्याच्या पलीकडे हॉस्पिटल. मग मला करावं लागायचं. मी थोडंसं पुस्तकं वाचन करून त्या महिला होत्या त्या खूप हुशार असायच्या. मला वाटतं डॉक्टर शिवेश्वरकरांकडे अजूनही ती महिला अशी एक आहे की डॉक्टरांच्या गैरहजेरीत पण ती डिलिव्हरी करते. म्हणजे अशा महिला होत्या, मी त्यांच्याकडून माहिती घ्यायला लागलो, कसं करतात काय करतात. मग ते अभ्यास तर बेसिक तर ज्ञान होतंच माझ्याकडे आणि मग मी हळूहळू डिलिव्हरी करायला लागलो. नंतर सर्रास मग त्या मला मदत करत मी डिलिव्हरी करत असं करत ते आता इथं बसलेली जवळजवळ 40-50% पोरं हे सगळे माझ्या हातात जन्मलेले आहेत. हा तुमच्या पाठीमागे बसलेला आहे काय केसरकर, हे सगळी पोरं त्यावेळेची. तर असं मग त्यामध्ये मी बऱ्यापैकी काम करायला लागलो. मग मला लोक बोलवायला लागले आणि लोकांना पण पर्याय नव्हता आणि मी काम करायला लागलो. तसंच कोकणातला दुसरा डॉक्टरांच्या समोरचा मोठे आव्हान होते म्हणजे देवगडचं खुर्सं. दर आठवड्याला एक तरी पेशंट खुर्शाचं आमच्याकडे यायचं. आता खुर्सं मी पहिल्यांदा कोकणात आल्यावर पाहतो आणि त्यावेळेला आमच्या इथं शंकर घाडी वैद्य होते, त्यांना 25-30 वर्षाचा अनुभव होता. त्यांनी फार चांगल्या प्रकारचे म्हणजे तोच सगळे पेशंट बरे करे आणि त्याचा पेशंट बऱ्या करण्याचा रेट होता जवळजवळ 95 ते 99% आणि तो पारंपरिक औषधं द्यायचा. हुशार माणूस होता, अंगठा बादर होता, त्याला काही शिक्षण नव्हतं. हो शंकरबाई. मग त्याच दरम्यान हापकीरमधून प्रत्येक ग्रामपंचायतीने आमच्या जिल्हा परिषदमध्ये त्यावेळेला रत्नागिरी जिल्हा होता, प्रत्येक ग्रामपंचायतीला अँटीस्नेक व्हेनम इंजेक्शन सप्लाय केले होते. पण ते इंजेक्शन कसं द्यायचे हे बऱ्याचशा डॉक्टरला काही माहितीच नव्हतं, कारण नवीनच इंजेक्शन त्यावेळेला आलं डॉक्टर शिवशंकर त्यावेळेला PhD जातं आणि मी पण ते इंजेक्शन पहिल्यांदाच पाहिलं. आणि जेव्हा ते इंजेक्शन आले म्हटल्यावर त्या वैद्याने सांगितलं आता तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि इंजेक्शन घ्या, त्यांनी लवकर तुमचं विष उतरेल. मग ते माझ्याकडे यायला लागले. मी खुर्सं पहिल्यानं पाहिलं, इंजेक्शन पहिल्यानं हातात घेतलं, आता काय करायचं. मग त्यातलं ते लिटरेचर काढलं, सगळं वाचलं आणि ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. हळूहळू त्यातल्या सगळ्या त्रुटी होत्या त्या मला समजायला लागल्या आणि नंतर बऱ्याच वर्ष मी ते सगळं काम करत होतो आणि हे करून अनुभवाने मग मी करायला लागलो. हे सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली म्हणून मी करू शकलो. नंतर सर्व बाबतीत माझा आत्मविश्वास वाढत गेला, कॉन्फिडन्स आला की आता आपण काहीही करू शकतो. जे मित्र केसरकर बसलेले त्यांना फोन केला आणि ते गेले. आपल्याकडचा 1,30,000चा चेक दिला, इंजेक्शन घेतलं. ते फार मोठे माणूस आहेत, कळलं काय. ते संपूर्ण सिंधुदुर्गाचे मोठे डीलर आहेत, त्यांच्याकडे 100-150 लोक कामं करतात.
तर ते इंजेक्शन घेऊन ड्रायव्हरला पाठवू शकले असते, पण नाही, स्वतः आले. येताना माझ्यासाठी जेवणाचा डबा आणला, 5 लिटरचा बिस्लेरीचा कॅन आणला, डिस्पोजेबल सगळे टाटा आणली आणि स्वतः आले, इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन देईपर्यंत थांबले आणि रात्री 12 वाजता मला वाटतं उपाशी घरी गेले. त्याच दरम्यान मला आणखी एक सांगावंसं वाटते की माझी मुलं इथं नाही, पण मी नेहमी म्हणतो मी तू काही काळजी करू नको. मनोज सावंत, मी पॉझिटिव्ह होतो, लोकांना स्वतःची मुलंसुद्धा पॉझिटिव्ह माणसाला नेत नव्हती. मनोजला फोन केला, म्हटलं मनोज असं असं आहे, काय करतो, काय खय जाऊचं, आता म्हटलं पडव्यात जाऊचं टेस्ट करू. मनोज आला, गाडीची चावी घेतली, मला म्हटलं फक्त तुम्ही मागे बसा. मी मागे बसलो, आम्ही दोघं. त्याने आम्हाला दिवसभर फिरवलं, पडव्याला गेलो, टेस्ट केल्या, लाठी हॉस्पिटलला आणून सोडलं. ही मुलं अशी आहेत, ही अशी सगळी मंडळी आहेत, भरपूर सांगण्यासारखं आहे. मी आता काही सांगत नाही. हे 1-2 प्रसंग त्यावेळेला आबा पुजारी, अजित राणे रोज हॉस्पिटलमध्ये चौकशी करायचे. सत्यवान परब, त्यांचं घर बाजूलाच होतं, ते सुद्धा मला रोज त्यांच्या घरातनं डबा पाठवायचे. अशी या सगळ्या माणसांनी मला मदत केली, म्हणून मी इथं राहू शकलो. मी आता खूप आहे थोडक्यात राहतो. आपल्या 4 पिढ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, जे माझ्यावरती प्रेम केलं, ते माझ्या पत्नीची साथ, माझ्या कुटुंबाची साथ आणि माझ्या मित्रांचा सहवास आणि देवी भगवतीचा आशीर्वाद यामुळे मी ही 50 वर्ष तरी ह्या काळामध्ये माणूस आहे, चुकत असतो. काही लोक काय होतं, बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो. आता एखाद्या माणसाच्या घरी आम्ही 25 वेळा गेलो, एकदा गेलो नाही की ते म्हणतात की हा आला नाही, ते सगळं गावभर सांगत फिरतात. पण आपल्या कुटुंबाला 25 वेळा घरी येऊन नाही डॉक्टरने सेवा दिली हे त्या एका सेकंदाला विसरतात. असे प्रसंग मी ऐकलेले आहेत. तिथल्या लोकांनी म्हणजे हा मानवी स्वभाव आहे, पण हे लोक विचारत येत नाही 25 वेळा हा माणूस आपल्या घरी आला, 1 वेळा का आला नाही, त्याची काहीतरी अडचण असू शकते, तर लोक ते घेऊन बसतात. तर त्याबद्दल जर काही लोकांचे गैरसमज झाले असतील, तुम्ही माझ्यावरती जे प्रेम केलं, माझ्या मित्रांनी प्रेम केलं, देवीचा आशीर्वाद हे सगळं आहे, तेव्हा ह्या वेळात जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही विसरून जा आणि माझ्या हातून जे काही चांगलं घडलं असेल ते तुम्ही आठवणीत ठेवा आणि असेच तुमचे प्रेम, तुमचा विश्वास माझ्यावरती ठेवा. आणि एवढे होतो. 1000 किलोमीटर अकोला इथून आहे आणि त्याच्यातून मी फक्त मुंडगी गावचं सिलेक्शन केलं. मुंडगी गावाची प्रॅक्टिस करायचं ठरवलं. हा दैववाद नसून हा देवीवाद आहे. ह्या एका वाक्यामध्ये त्यांनी संपूर्ण आपल्या भावना की मुंडगे गावचे जागृत दैवत श्रद्धास्थान श्री भगवती देवी यांच्या कृपेने किंवा यांच्या आदेशाने डॉक्टर मुंडगे गावी आले आणि 50 वर्ष जवळजवळ या गावात ही अत्यंत अपूर्व गोष्ट आहे. सुरुवातीला जेव्हा डॉक्टर पुजारी यांनी जी प्रस्तावना केली त्या प्रस्तावनेमध्ये खरं म्हणजे सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. इतकी सुंदर प्रस्तावना मी आयुष्यामध्ये फार क्वचित पाहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर ज्या सगळ्या वक्त्यांनी, डॉक्टरांच्या मित्रांनी, डॉक्टरांनी, वेगवेगळ्या गावच्या प्रतिनिधींनी डॉक्टरांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले, त्याच्यातून डॉक्टरांचं गेल्या 50 वर्षातलं संबंध आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आज मेडिकल प्रोफेशन एका वेगळ्या पातळीवर गेलेलं आहे. म्हणजे डॉक्टरांनी किती प्रयत्न करून जर हॉस्पिटलमध्ये पेशंट जगावला तर त्या पेशंटचे नातेवाईक डॉक्टरांना मारतात, फिजिकली मारतात आणि डॉक्टरांना ॲडमिट व्हावं लागतं. ही आजची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे डॉक्टर लोक बऱ्याच वेळेला मुंबईमध्ये पोलीस प्रोटेक्शन घेतल्याशिवाय ट्रीटमेंट करत नाही. 50 वर्षापूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती, ही सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे.
डॉक्टरांनी ज्या पद्धतीने ज्या हालअपेष्टा सहन करून हे सगळं उभं केलं आणि एका गावच्या लोकांनी पुढाकार घेऊन एवढा भव्य उत्कट भावनाप्रधान भावनास्पर्शी कार्यक्रम आयोजित केला याबद्दल समस्त ग्रामीण मुणगेकर बांधवांचे आणि भगिनींचे मी जाहीर अभिनंदन करतो. कारण डॉक्टरांचं कर्तृत्व जसं महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने डॉक्टरांना दिलेला आत्मविश्वास दादा उर्फ श्रीधर मुणगेकर पुजारे गुरुजी देवदत्ताचे वडील बांबोळकर यांनी सुरुवातीला डॉक्टर द्विधामना स्थितीमध्ये असताना जो धीर दिला त्याच्यापुढे डॉक्टर परत अकोल्याला जाण्याचा विचार त्यांनी सोडून दिला आणि म्हणून दादा मुणगेकर पुजारे गुरुजी आणि बांबोळकर बापू महाजन त्यावेळेचे सरपंच तेव्हा मी 6वीमध्ये किंवा 7वीमध्ये होतो त्यांचाही अत्यंत कृतज्ञतेपणे उल्लेख करणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. जेव्हा 19 ऑक्टोबर 1975 रोजी डॉक्टरांनी मुंबईमध्ये प्रॅक्टिस सुरू केली त्याच्यानंतर कमीत कमी 5 ते 6 वर्ष डॉक्टरांना 50% लोकांनी उधारीवर ट्रीटमेंट घेतलेले आहे याची मला कल्पना आहे. एकाही व्यक्तीला पैसे नाही म्हणून परत पाठवलेलं नाही. आता दुसऱ्या बाजूला पैसे असल्यानंतर सुद्धा देण्याची वृत्ती नाही ही सुद्धा गोष्ट आहे. पण डॉक्टरांचा मोठेपणा असा की जवळजवळ झोपेचे जर 7-8 तास जर सोडले तर नेहमीच त्यांनी तत्परतेने लोकांना सेवा दिलेली आहे. मी जवळजवळ 22 देशांमध्ये जाऊन आलेलो आहे. एकेका देशामध्ये 2-2, 3-3 वेळेला. तिथे इन्शुरन्स असल्याशिवाय डॉक्टर पेशंटला हात लावत नाही. परंतु जेव्हा रत्नागिरीच्या पुढे जेव्हा गाडी येते किंवा काल मोपाला उतरलो तेव्हा जेव्हा वाटतं की कोकणावर आणि मुणगे गावावर आपलं एवढं प्रेम आहे की इतकं प्रेम प्रत्येक माणूस आपल्या गावावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे करत राहतो. ही जवळची शाळा जी आहे त्या शाळेमध्ये मी 1लीपासून 4थीपर्यंत शिकलो आणि वाघोळीमध्ये मी 5वीपासून 7वीपर्यंत शिकलो. एक आठवण सांगतो की 1961मध्ये कोकणामध्ये फार मोठे चक्रीवादळ झालं आणि मी 8वी पास होऊन गावी आलो होतो. सगळे मोठी मोठी झाडं नारळ सोपाऱ्या पोपडी सगळे पडलेले होते, रस्ते सगळे अडवलेले होते आणि तेव्हा मे महिन्यामध्ये माझ्या पोटात एवढं दुखलं की मी मरेन अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी घरातले 4 लोक मला भांगरे डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले. तुमच्यापैकी जुने लोक जे असतील त्यांना माहिती असेल डॉक्टर भांगरे हे संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यातले इतकंच नव्हे तर कोकणातले सगळ्यात मोठे प्रतिनिधी डॉक्टर होते. म्हणजे ऑपरेशन सिझरिंगसुद्धा बाळणपणात ते करत होते आणि त्यांच्या औषधात मी बरा झालो. आता इथे सगळे डॉक्टर बसलेले आहेत. माझे दोन्ही मुले डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे मी अनेक गोष्टी शिकलो. माझे अनेक मित्र डॉक्टर आहेत. MBBS, MD, MS ह्या डिग्र्या जितक्या महत्त्वाच्या आहेत तितकाच डॉक्टरांचा अनुभव देखील जास्त महत्त्वाचा आहे. मला थोडासा सकाळचा त्रास होतो म्हणून 5 मिलीग्रॅमची गोळी मी घेत असेल. डॉक्टर म्हणाले की तुम्हाला आता 5 मिलीमीटरच्या गोळीची आवश्यकता नाही. तुम्ही आता 2.5 करा कारण तुमचा आता जो तुम्हाला जो त्रास होता तो आता पूर्णपणे बरा झालेला आहे. मी आणि माझी पत्नी आमच्या दोघांचे एकच कन्सल्टिंग कार्डिओलॉजिस्ट सर्जन आहे. त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांनी पण सांगितलं की तुम्ही आता ह्याच्यापुढे 5 मिलीग्रॅमची गोळी न घेता 2.5 मिलीग्रॅमची गोळी करा. म्हणजे हे डॉक्टरांनी केलेलं निदान हे MD केलेल्या मोठ्या तज्ज्ञ बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील ते सांगितलं. याच्यावरून जसं मला की धनंजय म्हणाला डॉक्टर नायसेंची पेशंटच्या आजाराची निदान करण्याची कॅपॅसिटी जी आहे
त्या कपॅसिटीसाठी तुम्ही सगळ्या लोकांनी एकदम टाळ्या मारल्या पाहिजे अशी तुम्हाला माझं म्हणणं आहे. कारण जेवढं निदान चांगलं बरोबर तेवढी अधिक ट्रीटमेंट बरोबर. डॉक्टरांशी बोलण्यासारखं अनेक गोष्टी आहेत, त्याचा मी उल्लेख करत नाही. परंतु त्यांचे माझे आणि आमच्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध जे आहेत ते सुद्धा वी आर पार्ट ऑफ, म्हणजे आम्ही एकमेकाच्या कुटुंबाचे भागीदार आहोत. 2002मध्ये मी घर बांधलं मुंबई गावी. तिथपासून आतापर्यंत जवळजवळ 23 वर्ष डॉक्टर हे माझे सल्लागार नव्हे, तर डॉक्टर हे माझे पालकमंत्री आहेत. म्हणजे 4-4, 5-5, 6-6 महिन्याचं इलेक्ट्रिसिटी बिल डॉक्टर भरायचं सुरुवातीला. आता मी ते ऑनलाईन भरतो आणि नंतर मग 6 महिन्यानंतर डॉक्टरांचे पैसे आहेत. आता त्यांच्याबरोबरच दुसरा माझा एक सल्लागार म्हणजे मनोज सावंत. मी घरी कोणतीही गोष्ट करायची जर संधी असली तर डॉक्टर नायसे आणि मनोज सावंत या 2 सल्लागारांना विचारल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. कालसुद्धा येताना आम्ही मोफावरनं चर्चा करत होतो आणि घराच्या पुढे काय करायचं याच्याविषयी तो आम्हाला सल्ला देत होता. आणि मुलगा माझा लोणावळ्याला आहे, त्याला फोनवरनं सांगितलं की आता मला आम्हाला असा सल्ला देतो आहे. वैद्यकीय डॉक्टरांना ज्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे, त्यांची शिस्त, डॉक्टर नायसे हे कधीकधी आवश्यकतेपेक्षा जास्त शिस्तप्रिय आहे. तेव्हा त्यांची एखादी कविता डॉक्टरांच्या शिस्तप्रियतेवर असेल अशी मी कल्पना करतो. आणि ते किती शिस्तीचे आहे त्याची मला कल्पना आहे. परंतु हे सगळं करत असताना सुद्धा मुलगा आणि सून दोघं इंजिनियर आहे, मुलगी आणि जावई दोन्ही डेंटिस्ट आहेत. चांगल्या प्रकारे त्यांचं चाललेलं आहे. मी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं नाही, पण मला असं वाटतं की डॉक्टरांची मानसिक स्थिती लक्षात घेता ते या गावाशी इतके एकरूप झालेले आहेत की त्यांच्या मनामध्ये मुणगे गाव सोडून जाण्याचा विचार येईल असं भगवंताच्या कृपेने मला वाटत नाही. इतकं त्यांचं मुणगेवर प्रेम झालेलं आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. शेवटचा मुद्दा, या ठिकाणी आपण सरिताचा सत्कार केला. सरिता ही भाई वळंजू, दिगंबर वळंजू यांची मुलगी. ती विसा खांडेकर हायस्कूलमध्ये शिक्षिका झाली आणि शेवटी प्रिन्सिपाल म्हणून ती रिटायर झाली. मध्यंतरी कणकवलीला गेलो कोल्हापूरला, तेव्हा तिची माझी भेट झालेली होती. ते नको म्हणत असताना ऑर्गॅनिक केमिकल इनऑर्गॅनिक तिने ते आंब्याची एक भेट दिलेली होती. तिथंही आपण सत्कार केला. पुन्हा एकदा मी आणखी जास्त काय बोलू इच्छित नाही, परंतु एक गोष्ट सांगितली पाहिजे शेवट तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी ज्यांची लग्न झालेली आहेत आणि ज्यांना बायको आहे त्या प्रत्येकाने आपल्या बायकोच्या बाबतीत अत्यंत कृतज्ञ असलं पाहिजे. आणि जी मुलं लग्न व्हायची आहेत त्यांनी आत्तापासून आपल्या वडिलांपासूनही शिकलं पाहिजे की आपल्या बायकोचं, आपल्या पत्नीचं स्वाभिमान राखणं, तिला सन्मान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण संबंध सृष्टीचा शोध जो आहे, मानवी समाजाचा शोध जो आहे, तिची निर्माती स्त्री आहे. शेतीचा शोध सुद्धा स्त्रीने लावला. स्त्रीशिवाय घराची आपण कल्पना करू शकत नाही. घर याचा अर्थ स्त्री, मग ती आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, वहिनी असेल, काकी असेल, नाहीतर ती नुसती इमारत राहते. म्हणून मी तुम्हाला सगळ्या लोकांना एकच विनंती करू इच्छितो, या निमित्ताने ज्या प्रकारचं सहकार्य वहिनीने केलेलं आहे आणि डॉक्टरांना दिलेलं आहे, तशाच प्रकारचं सहकार्य करून घेण्यासाठी आपणही आपल्या अर्धांगीशी किंबहुना सगळ्या स्त्री समाजाशी आपण अत्यंत कृतज्ञते वागलं पाहिजे. हे मी सगळं 5वीमध्ये 6वीमध्ये असताना शिकलो. तेव्हा पुन्हा एकदा डॉक्टर नायसे, वहिनी, त्यांचा संबंध, परिवार, मुलगा, सून, मुलगी, जावई. मगाशी जावयाने या ठिकाणी भाषण केलं. तो बाबांच्याविषयी फार बोलला, पण धनश्री जर डॉक्टर झाले नसेल तर त्याला तिकडे डेंटिस्ट बायको मिळाली नसती. याचाही उल्लेख त्याने करायला पाहिजे.
आणि म्हणून इतक्या लांब अकोल्याला ते बरोबर गेले आणि शेवटी लग्न झालं ते सुद्धा तिकडेच झालं. तेव्हा पुन्हा एकदा ज्या शिस्तीने, ज्या आत्मीयतेने, ज्या भावनेने डॉक्टर नायसेंचा मुणगे, कोयरे आणि हिंदळे, खरं म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो, मुणगे, कोयरे, हिंदळे, आचरा, नारिंगरे, चिंदर ही 5-6 गावं जी आहेत हे एकच गाव मला नेहमी वाटतं की एकच गाव सगळं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्या लोकांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांनी फार पुढे ढकललं, कारण त्यांची अशी इच्छा होती की ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मी स्वीकारलं पाहिजे. म्हणून मी मुंबईचे सगळे कार्यक्रम बंद करून काल रात्री 11:30 वाजता गोव्यावरून मी मुणगेला आलो. पुन्हा एकदा डॉक्टर, त्यांचा परिवार यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि त्यांचं कल्याण हो अशा प्रकारची प्रार्थना करतो. धन्यवाद.